इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलेले आहे आणि इंग्रज हे भारतात अधिकृतरित्या आलेले आहे 1612 ला आणि अधिकृतरित्या भारत सोडून गेलेले आहेत 1947 ला. इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करत होते? कारण एक फिलिप मॅसन नावाचा एक इंग्रज अधिकारी आहे, त्या काळचा तो डिफेन्स सेक्रेटरी, म्हणजे आज जी राजनाथ सिंगांकडे जी पोस्ट आहे ती त्या काळात त्याच्याकडे होती. तर ह्या फिलिप मॅसनला एक प्रश्न पडलेला आहे की हा देश आम्ही जिंकलो, एखादी लढाई जिंकली, पण हा देश आम्ही दीर्घकाळ आमच्या ताब्यात ठेवला, जवळपास 150 वर्ष आम्ही या देशावर राज्य केलेलं आहे. एखादी लढाई करणं आणि त्या लढाईचं जिंकण्यात रूपांतर करणं हे ठीक आहे, परंतु दीर्घकाळ एखाद्या देशावर राज्य करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तर त्याला प्रश्न पडला, आम्ही हे कसं केलं? मग त्यानं काय केलं, ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाला तो इंग्लंडला गेला. इंग्लंडला गेल्यानंतर त्याला प्रश्न पडला, तो भारतात आला. भारतात आल्यानंतर त्यानं रिसर्च केलं, इतिहासाचा अभ्यास केला आणि इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपण सगळ्यात प्रथम आता पानिपतचा, आपल्याला इतिहासाची व्हॅल्यू काय आहे, आणि हा फिलिप मॅसन नावाचा इंग्रज अधिकारी आहे, हा इतिहासाची व्हॅल्यू, तोही दुसऱ्या देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी केवढी धडपड करतोय बघा. कारण इतिहास ही आमच्या मुलांसाठी काय आहे तर प्राइज आहे, पण ती प्राइज नाहीये. सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे, शिवाजी ऑलवेज स्टूड फॉर सम व्हॅल्यू, ही नेव्हर फाईट फॉर सम प्राइज. शिवाजी महाराज हे नेहमी काही मूल्यांसाठी लढलेले आहेत, ते प्राइज साठी काहीतरी मिळतंय म्हणून ते लढलेले नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आपल्या मुलांना जर प्रश्न केला आपण की पानिपतच्या लढाईची कारण द्या, आता पानिपत हे मराठी हरलेले आहेत, यावर कारणही आमचे पोरं चांगले पाठ करतात, त्याचं 3-4 मार्कही फिक्स असतात, परंतु मराठे हे पानिपत लष्करी दृष्ट्या जरी हरले असते तरी राजकीय दृष्ट्या हा मराठ्यांचा विजय आहे. कारण जी खैबर खिंड आहे, खैबर खिंडीतून ज्यावेळी अफजाली हा भारतातून गेला, तर भारतातून गेल्यानंतर एकही आक्रमक भारतात आलेला नाही, हा राजकीय विजयच मराठ्यांचा म्हणावा लागेल, हे सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर फिलिप मॅसनला प्रश्न पडला की आम्ही या देशावर दीर्घकाळ कसं काय राज्य केलं. त्याने इतिहासाचा अभ्यास केला आणि मग भारतात आला. भारतात आल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं, या देशात तब्बल 5000 राजवाडे होऊन गेलेले आहेत आणि 5000 पैकी या फिलिप मॅसनला प्रभावित केलेले राजे आहेत. दुसऱ्या नंबरवर तो सिखांचा रणजित सिंह यांना देतोय आणि पहिल्या नंबरवर हा छत्रपती शिवाजी महाराज यांना देतोय. त्यानं जे पुस्तक लिहिलेलं आहे आर्मीज इन इंडिया, पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही, कारण सैन्य हे पोटावर चालतं हे कळणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि तो रिमार्क करताना काय सांगतोय की इथली प्रजा या राजाला विसरली आणि म्हणून ते पारतंत्र्यात गेली, आणि हा राजा जर का अजून 5 वर्ष जगला असता तर आमचा या देशात निभाव लागला नसता, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय.